नमस्कार मंडळी. दमछाक करणाऱ्या जगण्याच्या प्रवासात अधूनमधून छोटासा थांबा घेतला तर प्रवासाचा उत्साह आणखी वाढतो. आणि म्हणूनच असाच एक मजेशीर आणि मनाला उल्हसित करणारा हा थांबा घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संकार. मंडळी, मराठी रंगभूमीला दृष्ट लावायला आज तिच्या सानिध्यात येणार आहे मोना डार्लिंग. बघूया आज तिथे काय उत्पात घडतोय ते. सुस्वागतम सुस्वागतम. महाज करंडक 1978 पासून आपण सलग हा करंडक इथे भरवतो. 2022 महाज करंडक 3 दिवस इथे स्पर्धा जल्लोषात सादर झाली. आता निकालाची वेळ. आपल्या परंपरेप्रमाणे निकालाच्या दिवशी गतवर्षीची विजेती एकांकिका इथे सादर होते. त्यानंतर निकाल आणि समारोप. सहकार्याबद्दल धन्यवाद. 5च मिनिटात एकांकिका सुरू होते. चला मग. हो सर, करतो सर सुरू. पण आपल्या ज्या प्रमुख पाहुणे आहे ना त्या अजून काही आलेले नाही आहे सर. मग अजून आले नाहीये? नाही म्हणजे एक 5-10 मिनिटं उशीर झालाय त्यांना, पण आपण लगेच सुरू करू. ते आले की. बघा ना त्या कुठे हो आले. सर, मी आता जस्ट फोन केला, त्या ऑन द वेचे म्हणले. अच्छा, हो का? बरोबर. म्हणजे लगेच येतील त्या. सर, अरे सर, मॅडम कुठे? मॅडम आलेले आहेत. मॅडम आले सर, मॅडम आले. बोलवा लवकर. मॅडम मॅडम Hello, everyone. इथे Oh my God. Hey, balcony. नमस्कार नमस्कार नमस्कार. Yes, yes. मी गजानन पाटोळे. Oh. मी या स्पर्धेचं परीक्षण केलंय. Oh, sweet. या 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 आपण बसून घेऊया. या Yes, yes. आपण प्लीज आपण ना अंगारकीला सुरू करूया. So excited. अंगारकीला मला कळलं नाही. अंगारकी म्हणजे? अंगारकी नाही मॅडम मॅडम इथं. मॅडम एकांकिका Shut up. I'm so sorry. एकांकिकेला सुरू करूया. Cutie pie. फारच Yes. फारच मुश्किल आहे त्या एकांकिकेला अंगारकी म्हणतायत. या 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 बसूया आपण. या 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 Yes, या yes. मॅडम स्थानापन्न नवाब. Oh my God. तुम्ही जुडगे आहात. मी I like it. I like it. मी जुडगे आहे म्हणजे? तिकडे ते रायटिंग आहे ना, जुडगे. तुम्ही आहात ना ते. कसं ओळखलं? नाही नाही, हे JUDGE जज आहे. काय जुडगे म्हणताय त्या? जज आहे ते. डोंट टेल मी हे जज आहे. हो, ते judge आहे. JUDGE जज होतं. हो. जुडगे नाही होत. Oh my God. मॅडम आपण सुरुवात करू. हो या. Yes. please. Nice. थँक्यू. Oh my God. Oh my God. शाळा सुटली, पाटी फुटली, दुकानदाराची चड्डी. किती दिवसांनी घंटी ऐकली. हॅशटॅग नॉस्टॅल्जिक, हॅशटॅग स्कूल डेज, हॅशटॅग यु नो शाळेचं दप्तर, शेंबडं, नाक अँड ऐका 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 ऐका. ही शाळा सुटण्याची घंटी नाहीये. ही नाटकाची 3री घंटा आहे. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आम्ही क्रिएटिव्ह कांजूर मार्ग सहर्ष सादर करीत आहोत. अनेक ठिकाणी पारितोषिक मिळवलेली विजेती एकांकिका निष्पर्ण वृक्षाखाली ती दोघं आणि पिसाळलेला बैल सादर करतो आम्ही क्रिएटिव्ह कांजूर मार्ग. वा वा. ओ माय गॉड. ओ ओ माय गॉड. ओ माय मॅनेजर, पडदा फाटतोय. पडदा फाटतोय मॅनेजर. पडदा फाटत नाहीये. पडदा फाटत नाहीये. तो उघडतोय. थांबा थांबा. हो सर. शोधू नका, मागे सीट रिकामी आहे. कम ऑन. त्यांना सांगितलं पाहिजे, ते शोधतायत मागे सीट. ते शोधत नाहीयेत. नाटकाचं फॉर्मेशन आहे ते. त्यांच्या एकांकिकेचं ते फॉर्मेशन आहे. ओ लाईक दॅट. हो, ते शोधत नाहीयेत. ओके त्यांनी अरे बापरे, कुठे आहे मी?
कुठे आहे मी? स्टेजवर. तुमच्याशी नाही बोलत आहे ती. नो नो नो, शी आस्क्ड मी कुठे आहे मी? कुठे आहे मी? मी तिला बोलली स्टेजवर आहे तू. ती तुमच्याशी नाही बोलत आहे, ती प्रेक्षागृहाच्या पोकळीत पाहतीये. कुठे पाहते? प्रेक्षागृहाची नाही इकडे बघते कळणार मागे. आहे ते, नाही कळणार आहे. कुठे आहे मी? या अगम्य विश्वरूपी सागरात एका पाण्याच्या लहान थेंबा इतकं क्षुल्लक अस्तित्व घेऊन काय शोधतेय मी? या दूरवर पसरलेल्या वाळवंटात मी एकटीच आहे की कोणी आहे माझ्या सोबत? मी कोणी आहे? कोणी आहे का? मी आहे ना मोना डार्लिंग. आम्ही आहोत. आम्ही आहोत. मॅनेजर इथे या, इथे बस. खाली बस रे बाबा, खाली बस. शी आस्क्ड कोणी आहे का? तुम्हाला नाही विचारत आहे ती तिचे संवाद म्हणतीये नाटकातले. कोणी आहे का? जरा शांत बसा. पण तिने माझ्या डोळेमध्ये थांबा जरा. सॉरी सॉरी, हळू बोला. कोणी आहे का? ओके ओके. आहे कोणी? कोण कोणी आवाज दिलाय मला? कोण आहे तिकडे? कोण आवाज देत आहे मला? कोण आहे? आवाज देते. डायलॉग आहे माझा. शांत बसा जरा. शांत हळू आवाजात बोला. एकतर एकांकिका सुरू आहे आणि तुम्ही डिस्टर्ब करताय त्यांना. पण तू विचारतोय ना मला. तुम्हाला नाही विचारत आहे तो कोण आहे तिकडे. सर मी समजावतो त्यांना, तुम्ही काळजी करू नका. मॅडम कसं आहे की हे नाटक आहे, कळलं का? रंगावकाशाच्या पोकळीत ते सुरू आहे आणि जेव्हा ते आपल्याशी बोलतात तेव्हा फोर्थ वॉल ब्रेक करून बोलतात. आता त्यांनी ती केलेली नाहीये. थिअरीज आहेत. ब्रेक्थियन थिअरी आहे, पीटर ब्रूक थिअरी आहे, शेक्सपियरियन नाटकाची वेगळी थिअरी असते, रिअलिस्टिक, नॉन रिअलिस्टिक. नाही थांबा. सांगतो मी त्यांना. नाही, नाही, नाही. आधी मला सांगा कोण आहात तुम्ही? काय हा? एवढं सगळं कसं माहिती तुम्हाला? हा नाही, मी नाट्यशास्त्रात मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे सर. नाही आणि ननाट्य आणि तात्कालीन समाजातील स्पंदन यांची व्यवच्छेदक विश्लेषण हे मी केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यात PhD केलेली आहे. डॉक्टरेट आहे म्हणजे? डॉक्टरेट आहे सर मी. आणि 2015चा मी सवाई दिग्दर्शक पण आहे सर. 2015चा बत्ताशी एकांकिका. बत्ताशी एकांकिकेचा डिरेक्टर ओंकार राऊत. ई! अरे तुम्ही आहात ते ओंकार राऊत. बेनिफिट ऑफ डाऊट, 18 till I die. इथे नाव ठेवायला जागा नाही. बसायला सर. बेकलाईटी नको सर. तुम्ही आहात ते? हा सर मी आहे सर. अरे मग या बावळट बाईची लाचारी का करताय तुम्ही? नाही सर, आयुष्यात मी खूप चढउतार बघितले सर. म्हणजे काही लोकांना तर शाहरुखनी लॉन्च केल्यानंतरही त्यांच्यावर स्किट करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे त्याचं खूप वाईट वाटलं सर. काही लोक लंडनला जायचं असं करून परत येऊन स्किटच करणार आहे. तेही बघितलं. काही लोक तर लंडनवरनं अभिनय शिकून आले आहेत आणि स्किटच करतायत. आता एवढं सगळं सगळ्यांच्या आयुष्यात सुरू आहे तर, आणि शेवटी स्किटच करायचंय तर मी नोकरी करतो सर असं मला वाटलं. आणि मॅडम तशा 4.5 लाख रुपये महिना देतात मला जॉबचा. किती? 4.5 लाख रुपये महिना. 4 लाख रुपये? लाचार. देवाची कृपा आहे सर. लाचार. हा सर. मर्रे. सर फुल डाऊन सर करू का? सर करायचं का? आम्ही सुरू करू. तुम्ही सुरू करा रे पोरा. कोण आहे? कोण आवाज देत आहे मला तिकडून? कोण आहे? महात्मन अरिना. उठ. महात्मन, अरिना. या प्रवासात तू माझी सोबत करशील? हो. नाही. हो अरिना हो. नाही. हो अरिना हो. अरिना, या प्रवासात मी सावलीप्रमाणे तुझ्या सोबत असेन. अरिना ये जवळ ये. नाही. लाजू नको अरिना, जवळ ये. नाही. अरिना जवळ ये आता. नाही. अरिना ये जवळ माझ्या. एक चिपक. तो बोलवतोय चिपक ना.
नाही काय वाटेल ते बोलू नका. चिपक काय चिपक? अरे माझ्या फिल्म मध्ये कसं असतं माहितीये का, आम्ही 2-3 टेक देतो चिपकण्याचे, मग तो एडिटर कोणता चांगला वाटेल तो लावतो. मुळात ही तुमची फिल्म नाहीये, हे नाटक आहे. फिल्म मध्ये तुम्ही जे करता ना, ते जे काही उथळ इंटिमेट सीन करता ना, ते वेगळे. आणि इथे नाटकामध्ये ह्या ज्या काही ब्लॉकिंग्स आहेत, ह्या ज्या काही मुवमेंट्स आहेत, इथल्या प्रत्येक गोष्टीला एक अर्थ असतो. त्यांची ती जी चलबिचल चालली आहे ती कळतीये का तुम्हाला? जे द्वंद्व सुरू आहे ते कळतंय का तुम्हाला? मानसिकरित्या ते जवळ येण्याचा प्रयत्न करतायत ते कळतंय का तुम्हाला? नाही. अरे कोणाला आणलंय तुम्ही? सेलिब्रिटी सर. अरे कसली सेलिब्रिटी? Sorry, sir. नाटकातला न कळत नाही या बाईला. सर जाऊ द्या ना सर, प्राथमिक फेरीला आपल्या थिएटरमध्ये कुत्र बी नव्हतं. हा आता ही जी काही गर्दी आली आहे ती ह्या पोरीबाई आली आहे. अरे थोडस खपवून घ्या, चालून घ्या. आता काय तुम्ही सुरू करा. प्लीज सर प्लीज. माफ करा, मला कळतंय नाही, नाही, disturbance sir, पण तुमचं- झालं. खाली वाज रे, खाली वाज. अरे जज आहे ते, होय. खाली वाज. तुम्ही please खाली या. तुम्ही परीक्षण केलं होतं मी. अरे जज सर जाऊ द्या, त्यांनी काहीच नाही. शांत ठेवा. हे पोराव तुम्ही तुम्ही प्लीज तुम्ही प्लीज शांत बसा. काय सांगता बस का? शांत बसा ना लाटोळे. तुझा बाप लाटोळे. सर नका. असा आलोय मी. असा जन्म आहे माझा. हे बघ. नाही, sir. लाटोळे लाटोळे काय चाललंय? सर एका गेली अख्खं पूर्ण 1 वर्ष मला ही एकांकिका पाहायला मिळाली नव्हती, म्हणून आज या स्पर्धेत ही एकांकिका दाखवणार म्हणून मी इथे आलो परीक्षणासाठी. तर मला ही बाई एक एकांकिकेला शब्द ऐकायला देईल तर शपथ. सर एकांकिका. तुम्ही सुरू करा पोराव. अरिना जवळ ये, जवळ ये अरिना ये. महात्मा नाही, हे मी होऊ देणार नाही. तू इथे काय करतोयस? पहिला इथून निघून जा. तू इथे का आलायस? तिला मी तुम्हाला एक होऊ देणार नाही. काय करणार आहेस तू? काय करणार आहे? अरिना, अरिना. काय केलंस तू? आता तुला माझ्याशिवाय पर्याय नाही. नाही नाही, उठ उठ. तू माझी सोबत करणार होतास, पण तू मला नाही सोडून जाऊ शकत. जुडगे तुझा बाप चुडकी. महात्मन, कोणी मारलं याला? कोणी मारलं याला? कोणी मारलं? तू तू मारलंस? नाही, तुम्ही मारलं. तुम्ही मारलं. तुम्ही मारलं. मी नाही मारलं. तुम्ही असंच करत आलाय, प्रत्येक वेळेस मारत आलाय. मी नाही. पण मी हे होऊ देणार नाही. नो. मी सगळ्यांना संपवणार. मी तुम्हाला नष्ट करणार. एक मिनिट, कोण आलीस का तू नष्ट करणारी? मॅडम. कोण आली? मॅडम. मोना डार्लिंगला नष्ट करणार? अरे, थांब. कोण म्हटली तुला मॅडम. मोना डार्लिंग? तू माझं करिअर बघितलंय? तू बघितलंय मी काय स्ट्रगल केलंय ते? कोण बघितलंस? माझं मॅडम. स्ट्रगल बघितलंयस का? ए तू उठ, मरलेला माणूस उठ. माझं स्ट्रगल ऐकवते मी तुला. माझे तू बोलणार माझं करिअर संपवणार. मॅडम, बाई ऐका. मोना डार्लिंग आली ना इकडे मुंबईमध्ये, तेव्हा एक वडापाववर पोटाची आग विझवली. पाण्यामध्ये बिस्कुट खाऊन मी ढेकर दिली. तू काय माझं स्ट्रगल खराब करणार? मी नाही. ए मोना डार्लिंग, जलवा है जलवा. I know. आग है मोना डार्लिंग, जहर है जहर, सबको पता है कैसे करते हैं मोना डार्लिंग. मॅडम, ऐका. बम बम चिकी चिकी बम बम. क्या बात. मस्त कॉन्सेप्ट, मस्त परफॉर्मन्स. प्रसादा काय म्हणाल? मला प्रामाणिकपणे असं वाटतं की या निमित्ताने एक चांगला मेसेज देण्याचा आपण प्रयत्न करतोय. तो मेसेज सोशल मीडियावरचे फॉलोअर्स याच्यावरनं स्टारिझम ठरत नसतं. सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढले की काम मिळत नसतं, काम मिळालं की फॉलोअर्स वाढत असतात. ये बात सही है. त्यामुळे आजची काही अंशी तरुण पिढी त्या सोशल मीडियाच्या फॉलोअर्स वाढवण्याच्या मागे इतकी क्रेझीपणे त्याच्या मागे लागलेली आहे, त्यांनी काहीही साध्य होत नाही. त्यातनं साध्य झालंच तर अशी एखादी वाट चुकलेली नटी समोर येऊ शकते आणि ते भीषण आहे. हा मेसेज मोना डार्लिंगमधनं देण्याचा कायम प्रयत्न असतो आपला. तो समाजापर्यंत पोचतोय की नाही याच्याबद्दल मला
शंका होती म्हणून मी आज जास्त विस्तृतपणे त्याबद्दल बोललो. आणि हा माहोल अनाउन्समेंटचा जो सूर लागला होता तिथनं जितका विलक्षण तो सुरू झाला होता की एकदा गोस्वामींसाठी पण टाळ्या होत्या. वा वा, फार मजा आली. शिवा हा अंकी संत चोखामेळा काय म्हणालेत माहितीये? काय उस डोंगा परी रस नोहे डोंगा का रे भुललासी वरलिया रंगा. कळलं म्हणजे काय? काय? म्हणजे माणूस जसा दिसतो तो तसा असतो असं नाही. करेक्ट. तर मंडळी, मी पहिली ओळ जी बोललो तिचा अर्थ विनोदी ढंगाने समजवायला येत आहेत हास्य जत्रेतील अवली कलाकार. गौरव सर, गौरव सर. प्रिया सर नाही सर नाही ते आपलं कसं आहे हा माहिती ना तुला. हा, हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. सर नाही, फक्त गौरव बोलायचं. तुम्ही आता एवढे मोठे स्टार आहे असं तुम्हाला नावाने कशी डायरेक्ट हाक मारायची लाज वाटते सर. गौरव सरच ठीक आहे सर. मी सांगू शकत नाही सर, मी तुमची केवढी मोठी फॅन आहे सर. सांगायची गरज नाही, तुझ्या डोळ्यात सगळे दिसतंय. सर ओ सर, एक सांगू का? दोन सांग ना. नाही, एकच सांग. बरं ठीक आहे, सांग. सर, मला तुमच्यासारखं असं लय मोठं व्हायचंय सर. म्हणून तो तुला इथं आणलाय. हॉटेलवर खाता खाता गप्पा मारू ना आपण, हा ना, आपण दोघं खाऊ. मग मी तुला गायडन्स करेल. गायडन्स? हा, नाही, आमच्या काय नाही करत डान्स. मस्त आहे. तुझ्यात जो इनबिल्ट ह्युमर आहे ना, याचीच इंडस्ट्रीला गरज आहे. तुझ्यात एक वेगळाच सेन्स ऑफ ह्युमर आहे यार. काय बोलू, वेगळाच सेन्स ऑफ ह्युमर आहे. सेन्स काय काय बोलता सर तुम्ही? मला इंग्लिश कळतच नाही. म्हणून तर बोलतोय ना मी. पण बघ, आता आपण खाऊन घेऊया, खूप भूक लागली मला. आधी खाऊन घेऊ, नंतर मग आपण गप्पा मारू ना. हा? चल, चांगला व्ह्यू बघूया, बसूया का टेबलावर. चल कम ये. एक मिनिट, वेट, डोंट सिट, वेट. काय झालं? एक मिनिट, डिस्गस्टिंग यार. वेट सर, वेट अ मिनिट बेबी, वेट. येस सर. Come here. Side, baby. What is this? There are water. Water. Everywhere water. एक मिनिट, हात नको लावू. Where I sit? Where she sit? Tell me. There is a water. सर ऐका ना सर, पाणी पडलंय ना फक्त. हा. मी पुसून एक घेते. मिनिट, नाही प्रिया, नाही असं नाही. I don't like this. This cleanliness is most important. Okay, baby? What is this? Call your manager. हा? He's uneducated people यार. अरे माणसा, तुझ्या मॅनेजर मीन्स मालकाला बोलो. कळतं का तुला? अच्छा, मालक. हा. सर, इथे मालक नाही सर, मग मालकीन बाई आहेत. माझी मावशी मालकीन आहे. मावशी, कॉल द मावशी. गो कॉल द मावशी. सर ऐका. Okay. सर जाऊ द्या ना सर, कशाला अरे जाऊ त्याला कशाला, बघ ना. देर इज वॉटर यार, एव्हरीवेअर वॉटर. अरे मावशा अशा गावावरून येतात आणि इकडे हॉटेल काढतात. त्यांना हॉटेलिंग म्हणजे काय तर माहितीये का? मावशे, ए मावशे, काय रे? सोडून द्या ना. बाहेर ये मावशे. सोडून द्या नाही, हे सगळं केलं पाहिजे ना, ते आपलं आले. गृहीत धरतील. काय झालं? मावशे, हा. हे काय बोलतो ते कळत नाही. काय झालं सर? तुम्ही मावशात, होय. व्हॉट इज? वी आर कमिंग. देअर वेअर एव्हरीवेअर वॉटर 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 वॉटर. व्हॉट इज दिस? इज युअर हॉटेल ना? सो आय कंप्लेंट. ग्राहक सेवा संघ. ओके, व्हॉट इज दिस? मावशी, टेल मी, गिव्ह मी द आन्सर. सर लय भारी बोलताय सर. बोललो पाहिजे. We're extremely sorry, sir. To be honest, the previous customers who had occupied the table left just like few minutes ago, like before you arrived. And we were yet to clear and set the table. I'll clear it for you now. Now, immediately. Pamya, it's my duty to make you feel comfortable and give you the most beautiful service, sir. Most genuine apologies for the inconvenience caused. Very sorry. आता सर, तुमचा माईक काढू?
मला नाही वाटत ह्याच्या पुढे तुम्ही काही बोलाल. आमिर दादा घे गुंडाळी. गो देर. मावशी बोला बोला सर, तुम्ही घाबरू नका. नाही नाही या सर, हाऊ कॅन आय हेल्प यू? साफ करून द्या हे सगळं आम्हाला. सर मराठीत का बोलताय, इंग्लिश मध्ये बोला. जाऊ दे ना. नाही सर. मला सांग, आपण कुठे राहतो? महाराष्ट्रात राहतो का ना आपण? हा. मग आपण मराठीत बोललं पाहिजे, कळलं? महाराष्ट्रात राहतो ना, तर मराठी आली पाहिजे मावशी. आम्ही मराठीमध्ये बोलतो, तुम्ही मराठीमध्ये बोला. धिस साफ मला पाहिजे. ठीक आहे महोदय, तुम्हाला झालेल्या तसदीबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. प्रथमेश, हो मावशी. यांचं मेज साफ कर जरा. एक मिनिट, मी कशाला हात लावू देणार नाही, आता सांगतोय. हे काय? ए बाबा लांब राहू ना, बे करायचं यांचं मेज साफ. ए मी हात लावू देणार नाही, सांगतोय. मेज 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 म्हणजे? मेज. अच्छा टेबल. मग टेबल म्हणा ना मावशी. नाही, पण टेबल हा इंग्रजी शब्द आहे ना. तुम्ही आत्ताच मराठीत बोलायला सांगितलं, त्यामुळे मी असं कसं इंग्रजी शब्द वापरणार. हा 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 हा. काही हरकत नाही. असो, साफ करून घे. हो मावशी. महोदय, तुम्हाला हस्तप्रक्षालन करायचं असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. काय? हस्तप्रक्षालन करायचं असेल तर तिकडे जाऊ शकता. सर असं काय पण सांगतात असं उघड्यावर? मावशी जरा काय बोलताय जरा? हस्तप्रक्षालन पात्र म्हणजे हात धुण्याची जागा तिथे आहे. अच्छा, हात धुण्याची जागा. हात धुण्याची जागा मला माहितच नव्हतं सर. मला माहिती, तुम्ही कसं केलं बघितलं ना. बापरे. पण मला हात धुवायची गरज नाही, आम्ही हात धुतलेले आहेत. जाम भूक लागली, काहीतरी खायला द्या आम्हाला प्लीज. साफ करा पहिले. साफ करा. ए बाई, जरूर. वॉटर अँड साफ. प्रथमेश. हे पण जरा. हा. व्हॉट इज दिस? या सगळं तेच आहे. बटाटा वडा, मसाला डोसा, इडली सांबार सगळं हेच आहे का? इंटरनॅशनल काय आपल्याकडे आहेच नाही? इंटरनॅशनल द्या ना मला काहीतरी. आहे ना सर. मग द्या प्लीज, इंटरनॅशनल द्या. काय घेणार तुम्ही? हे बघा, ॲलिओलिओ, न्योकी, रिझोटो, लजानिया. ब्रेड्समध्ये क्रोसॉ, पेओ शोकोला, फोकाशिया, बॅगे. मेक्सिकनमध्ये टाकोज, एन्चिलाडास, ग्वाकोमोले, कॅसिडिया, बरिटोस, फाहितास, चुरोज. काय देऊ? काय खाणार आहे सांगा त्यांना. ते आपल्याला कळलं ना काय माहिती. आपण आपलं नॉर्मल मागू. आपण कुठं राहतो? महाराष्ट्रात. आपण आपला मराठी पदार्थ मागूया. आम्हाला बटाटा वडा द्या. पण बटाटा हा मराठी नाहीच आहे. व्हॉट? बटाटा मराठी नाहीये? असं कसं? हा? मुळात बटाटा ही वनस्पती स्पॅनिश लोकांनी युरोपात आणली. त्यानंतर 40 वर्षांनी त्याची भारतात आयात झाली. पोर्तुगीज लोकांनी भारतात लागवड सुरू केली त्याची. मुळात बटाटा हा शब्दच पोर्तुगीज आहे. एवढी वर्ष गेली पण बटाटा पोर्तुगीज शब्द वापरतोय. पोर्तुगीज सर, मला माहित नव्हतं. यार एक काम करा, आता मला प्रचंड भूक लागली, प्लीज काहीतरी मागवा खायला. प्लीज. हा काहीतरी खायला द्या प्लीज. लय तुम्ही हा उगाच काहीतरी असं हे बोलू ना, हे नका देऊ, त्रास नका देऊ. बोलू मला नका. हा. माहित नाही तुम्हाला कोण आहे ते? केवढे मोठे स्टार आहेत मुंबईकडचे. ऑफकोर्स आय नो. यांना कोण नाही ओळखत. एक खूप मोठे कॉमेडियन आहेत, टेलिव्हिजनवर काम करतात ना. आय हॅव सीन वन ऑफ हिज शोज. नाईस. थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. वी आर व्हेरी लकी टू हॅव यू हिअर सर. हा. मग भाषेचं कौतुक मला नका सांगू मावशी. मी जर माझी भाषा सुरू केली चक्कर करून पडाल डायरेक्ट. हा कोणती भाषा तुमची? हा सांगा सर. कोणती भाषा? फिल्टर पाड्याची मदर टंग. फिल्टर पाड्याची भाषा आपली. म्हणजे ए बच्ची, ओए. ए बच्ची, तू देखता है क्या है? भाई को भूख लगा है, तू इधर खड़ा है, देख रहा है, गरम गरम कुछ भी ला भाई के सामने रख देना भाई. टेंशन नहीं लेने का, जो भी आएगा ना सामने मस्त खाने का और ढेकर कर देने का ना, डरने का नहीं. काय बोलते ही? कोण आहे मावशी? आपली मावशी आहे. बाहेरून शिकून आली आहे. बाहेरून? बाहेरून म्हणजे कुठं? फॉरेन वरून. फॉरेनचं कौतुक कोणाला सांगतो रे? हा. गौरव सरांना सांगतो का? गौरव सर फॉरेनची पकडापकडी खेळतात मागचे 4 महिने. नाही जात. यांना सांगतोय फॉरेनचं कौतुक.
ये बाळा बस. सर सर तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय शिकून आल्यात तुमच्या मावशी? आमच्या सरांना सगळं येतं. होटल मैनेजमेंट लंदन से पढ़ के आई हूँ. मैंने सोचा आने के बाद शहर में जाकर काम करने से अच्छा है अपने गांव में मेरा होटल हो और मैं अपने लोगों की सेवा करूं. इसलिए ये मुद्दाम करते कर मावशी. माझ्या मावशीला 12 भाषा येतात आणि 3 त्या शिकतायत. ऐ, भाषांचं कौतुक करायला सांगतो गौरव सरांना. गौरव सर सांगा किती भाषा येतात तुम्हाला? सांगा. घाबरू नका सर, सांगा. प्रिया, मी जी भाषा बोलतो तिला इथं लोक भाषा मानत नाहीत. ए पम्या काय बघतस? साहेबांका काय वय आता बघ. होय तर. साहेबानू कोकणातली कोणती डिश देऊ तुमका? मालवणी. मालवणी. की हुयो थई चिंता मती करो. छोरो खड़ा है थारे लाग्यो. हासा. 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 खाऊन बघा ना साहेब. मावशी अबे माझ्याकडे एकदा खावाल ना तुम्ही तर हा ना? हमेशा इथेच येशाल ना. हाव ना. खानदेशी. ए पापे. मावशी थांबा. मावशी थांबा. मावशी थांबा. थांबा. चूक झाली माझी. नाही नाही सर, तुम्ही माफी काय मागताय सर? काय मग माफी नको मागतो काय करू? तुमची इंग्लिश मराठी सगळी हा ना. चला चला. अगं माझ्या इंग्लिश मराठीवर बाहेर मोर्चा निघालाय. तू गप्प बस. नाही बोला ना बोला. ऐका माझं. नाही बोला बोला. मावशी माझी चूक झाली. आय एम सॉरी. मी परत असं तुम्हाला कधी बोलणार नाही. भूक लागली मला खूप. मला काहीतरी खायला द्या प्लीज. चूक झालीच ना साहेब. हा खरं चूक झाली माझी. नाही म्हणजे यू शुडंट जज अ बुक बाय इट्स कव्हर राईट. आत्ता या ठिकाणी कोणी सूट बूट असं टापटीप कपड्यातला असतं तुम्ही असा आवाज चढवला असतात का उगाच चौगाच? नाही ना. भाषा फक्त बोलण्यासाठी नाही, माणसं जोडण्यासाठी पण असते. सॉरी मावशी. ठीक आहे काही हरकत नाही. एवढं गिल्ट मध्ये जाऊ नका. Sorry. ए पम्या भजी आणजा मस्त गरम गरम. भजी चालेल ना? हा मला भजी चालेल. चालेल. पम्या आणजा. ये वयर वयत मंड्यात ने गोटुंड वडा. म्हणजे काय तू म्हणजे काय बोलला रे? म्हणजे तू कोण म्हणजे सांगा बोला मला. भजी. नाही, नाही, बोला, बोला. भजी. नाही, नाही, बोला. वा 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 वा. भाषेच्या या अथांग सागरात आम्हाला यथेच्छ विहार करू दिल्याबद्दल धन्यवाद. बघूया आपल्या हास्य रसिकांना काय वाटतंय. सई मॅम. गौऱ्या, मी तुझ्या ब्लँक गेजेसची फॅन आहे. म्हणजे तू काहीही एक्सप्रेशन न देता जेव्हा इंटरॅक्ट करतोस ना ऑडियन्सशी ते मॅजिकल आहे. पम्या मस्त. ईशा कडक. मला तू जेव्हा सरप्राईज करतेस तेव्हा सगळ्यात आनंदी व्यक्ती मी असते आणि आज मी सगळ्यात आनंदी आहे. वंडरफुल जॉब. मजा आली. सारं बघा.